अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रौप्य महोत्सव वर्षात पदार्पण केलेली आणि गावातील अग्रगण्य समजली जाणारी रुई तालुका हातकणंगले येथील रुई युवा ग्रामीण सहकारी पतसंस्था या संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात करण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला। गावातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि पाठबळातून संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असून या संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात पार पडली। ज्येष्ठ सभासद वसंत साठे आणि अण्णप्पा वडगावे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अशोक बलवान हे होते, तर दिगंबर जैन समाजाचे चेअरमन अजित खुळी यांची प्रमुख उपस्थिती होती। सभासद नाभिराज हुल्ले, राजू हुल्ले, महावीर हुल्ले, सुरेंद्र उपाध्ये आदींनी विविध प्रश्न मांडले। त्यास संचालक मंडळाकडून देखील समाधानकारक उत्तरे देण्यात आली। संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करावा असेही सभासदांच्या वतीने मत व्यक्त करण्यात आल्याने हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते यावेळी घेण्यात आला। दरम्यान विषय पत्रिका व अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी श्री सुनील शेटाने यांनी केले। सर्व विषय सर्व संचालिकांनी मांडले, त्यास उपस्थित सर्व सभासदांनी मंजुरी दिली। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आसिफ मुजावर, संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते। आभार देवेंद्र कागवाडे यांनी मानले। अल्प उपहार नंतर सभा संपन्न झाली। लक्षात आलं की मग निव्वळ की याला तिथनं कमी केल्यामुळे यांनी ते कारस्थान केलं आणि बऱ्याच लोकांनी परत रिटर्न आणून परत आमचा ठेवीचा आकडा आहे त्या ठिकाणी आलाय आणि हा 100% पुढल्या वर्षी विक्रमी ठेवी झालेली आणि विक्रमी नफा झालेला तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे ठेवीदारांनी कृपया कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका, एवढं मी संचालक मंडळ आपणाला विनंती करीत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।